शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कृषी क्षेत्रात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे। राज्य शासन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा एआयचा वापर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले। कृषी मंत्री श्री कोकाटे यांच्या संकल्पनेतून प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवादाचे आयोजन विभागीय पातळीवर करण्यात आले। या अंतर्गत कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संवाद आणि चर्चा कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। व्यासपीठावर कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक रफिक नाईकवडी, कृषी सहसंचालक अंकुश माने, कृषी रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी शेखर भळसावळे, अनिल पाटील, आत्मा प्रकल्प संचालक वंदना शिंदे उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट कोकाटे म्हणाले, शेतकरी केंद्रस्थानी ठेवून कामकाज होण्यासाठी समस्या, अभिप्राय तसेच सूचना विचारात घेऊन कृषी विभागात शेतकरी विमुक्त कामकाजासाठी बदल करण्यात येत आहेत। कृषी विभागाची कार्यपद्धती अधिक प्रभावी होण्याच्या अनुषंगाने तसेच कृषी धोरण बनविताना शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या तसेच सूचना व प्रस्ताव यांचा समावेश करण्याच्या उद्देशाने या संवाद चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे। रासायनिक खतांच्या वापरातून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन करून राष्ट्रीय सेंद्रिय सहसंस्थेच्या माध्यमातून सेंद्रिय मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ॲडव्होकेट कोकाटे यांनी सांगितले। या परिसंवाद कोकण विभागातील आंबा, काजू, नारळ, चिकू, फणस, सुपारी, भात उत्पादक शेतकरी, कृषी पर्यटन, सेंद्रिय शेती, भाजीपाला व फुलशेती अशा विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांनी प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांना राज्याला दिशा देणाऱ्या सूचना आणि अपेक्षा व्यक्त करताना विविध योजनांचे थकीत अनुदाने, खतांचे लिंकिंग, पीक विमा, पायाभूत आणि काढणी पश्चात सुविधांचा अभाव, पीकनिहाय अडीअडचणी, पीक क्लस्टर आदी महत्त्वपूर्ण विषयांसह शेतीतील आव्हाने आणि समस्या मांडल्या। कृषी मंत्री कोकाटे यांनी 4 तास चाललेल्या या बैठकीत शेतकऱ्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले। तसेच ज्या योजना किंवा धोरणे केंद्र सरकारशी संबंधित आहेत त्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस व पाठपुरावा करण्यात येईल। ज्या ठिकाणी धोरणात्मक निर्णय व निधीची आवश्यकता आहे त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा घेऊन निर्णय घेण्यात येतील असे आश्वासित केले। कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून शेतकरी केंद्रबिंदू मानून मानवी निर्णय, योजना आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल। शेतकरी, विविध प्रयोगशील व्यक्ती, कृषी विद्यापीठ आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने शेतीमध्ये बदल घडवू शकतो, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले। यावेळी शेतकऱ्यांकडून कृषी योजना, कृषी निविष्ठा, नैसर्गिक आपत्ती, कृषी बाजार व्यवस्थापन याबाबत परिसंवाद प्रश्नावली भरून घेण्यात आली। आत्मा प्रकल्प संचालक वंदना शिंदे यांनी आभार मानले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.